ओके. नमस्कार. वायपी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सारोळा रोड या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी 30 तारखेला नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभा मंडपाचं काम या ठिकाणी जय्यत तयारीमध्ये चालू आहे. या ठिकाणी जवळपास 1 लाख नागरिक बसतील अशी सुविधा या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख आहे. त्या चोख याच्यामध्ये सगळं काम व्यवस्थित चालू आहे. याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्यापाशी भाजपचे कामगार मोर्चाचे ज्योतिराम चुडे पाटील आहेत. त्यांना आपण विचारून घेऊया. पाटील साहेब, कामगार मोर्चाची कशा पद्धतीने तयारी आहे? किती कामगार या ठिकाणी सभेला उपस्थित राहतील याबद्दल माहिती द्या. हे बघा साहेब, आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची सभा म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे देशामध्ये त्यांची लोकप्रियता किती वाढलेली आहे. त्याच पद्धतीनं आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मोदीजींना पाहण्यासाठी आणि मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी कमीत कमी आमचे 50,000च्या वर कामगार या ठिकाणी येतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आम्ही तशा पद्धतीची कामगार मोर्चाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयारी सुद्धा केलेली आहे. साहेब, या ठिकाणी आपण पाहता सारोळा रोडवरती या ठिकाणी संपूर्ण नियोजनाचा भाग म्हणून या ठिकाणी सध्या नियोजन आपले निलंग्याचे आमदार लातूरचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब हे करत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, आमदार रमेश अप्पा कराड, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष देवीदासजी काळे, विधानसभा प्रमुख गुरुनाथजी मगे, शैलेशजी लाहोटी हे सर्वजण त्यांना साथ देत आहेत. साहेब, मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे लातूरला पाय लागणं म्हणजेच या ठिकाणी खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांचा परत एकदा ऐतिहासिक विजय होणं हा निश्चित आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आम्ही कामगार मोर्चाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी जोरदार अशी तयारी केलेली असून आमचे कमीत कमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सोडून आम्ही या ठिकाणी 50,000च्या वर कामगार या ठिकाणी जमा करण्याचा संकल्प केलेला असून ते आम्ही निश्चित करून दाखवणार. आणि मोदीजींच्या सभेच्या नंतर जे वातावरण बदलेल त्या वातावरणामध्ये कमीत कमी 4 लाखाहून अधिक मतांनी या ठिकाणी खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेबांचा विजय हा निश्चित होणार. साहेब, मी या ठिकाणी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आपल्याला सांगू इच्छितो.